शिव सकाळ, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथे तुम्ही पाहत असाल इथे जुन्नर तालुका जिल्हा पुणे येथील सूर्योदय होत आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण समोर तुम्ही पाहत आहात ही छोटी टेकडी आहे आणि टेकडीचे समोर हा शिवनेरी किल्ला आहे. पाठीमागे पाहत असाल तुम्ही, हा समोर शिवनेरी किल्ला आहे. शिवाजी छत्रपती महाराजांचा जिथे जन्म झाला तो शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आपण उभे आहोत आता. आणि या किल्ल्याबद्दल तुम्हाला मी थोडी माहिती सांगणार आहे. या किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला कल्याणवरून मुंबईवरून यायचं असेल तर कल्याणवरून जुन्नर एस टी लागलेली असते. एस ट्या चालू असतात किंवा नगर, आळेफाटा अशा एस टीने येऊन बनकर फाट्यावर उतरायचे व तेथून जवळजवळ 17 ते 18 किलोमीटर जुन्नर एस टी स्टँडपासून शिवनेरी किल्ल्यावरती येण्यासाठी चालत म्हटलं तर आपल्याला अर्धा पाऊण तास जाऊ शकतो. आणि तेथून येण्यासाठी साधन आपल्याला रिक्षा किंवा एस टी बस पकडायची आणि कुसूर येथे उतरायचे. कुसूर येथून उतरल्यावरती आपण चालत तिथून आपल्याला 15-20 मिनटाचा रस्ता आहे, म्हणजे तिथून किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचतो. तर अशा प्रकारे जुन्नर किल्ल्यावरती येऊ शकतो. आणि आपण आता किल्ल्याच्या पश्चिम साईडला उभे आहोत, म्हणजे बॅक साईडला उभे आहोत. किल्ल्याची फ्रंट साईड जुन्नर स्टँडच्या समोरून आहे. तर मी तुम्हाला किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांगतो. शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवरायांचा जन्म जिथे झाला ते तिथे झालेला आहे. तिथे शिवनेरी किल्ला आहे. या मंदिरावरती शिवाई मातेचं एक मंदिर आहे आणि त्या शिवाई मातेच्या मंदिरावरून शिवाजी महाराजांना जिजामातेने शिवाजी महाराज असे नाव दिलेले आहे. आणि याला जवळजवळ 7-7.5 दरवाजे आहेत. काही म्हणतात 9 दरवाजे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काहीतरी मतभेद असतात. तर आत्तापर्यंत आपण अभ्यासामध्ये 7.5 दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाला वेगवेगळी नावे आहेत, वेगवेगळा इतिहास आहे आणि कशाप्रकारे शिवाजी महाराजांचा येथे जन्म झाला, शिवाजी महाराज कुठे खेळत होते, कुठे त्यांनी लढाईचा अभ्यास केला, कुठे त्यांचं वास्तव्य असायचं आणि वरती एक शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला तिथे जन्मस्थळ असे म्हणून एक ठिकाण आहे. त्याला आता सध्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे ते बंद असते. तरी पण आपण तेथे बाहेरून त्यांचे दर्शन घेऊ शकतो. अतिशय वरती गेल्यावरती पाहण्यासारखं दृश्य आहे. शिवाजी महाराज येथे जन्म झाला, जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिथे जन्म झाला त्या जन्मस्थळाला मराठी माणसाने, हिंदू माणसाने किंवा कुठल्याही धर्माच्या माणसाने, ज्यांनी शिवाजी महाराजांनी आत्तापर्यंत कुठलाही जाती धर्म पाळला नाही, त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये समजा, मंत्रिमंडळात समजा किंवा कुठेही समजा अनेक प्रकारचे सैन्य होते. अनेक जातीचे धर्माचे सैन्य होते. त्यांची कुठली जात धर्म नव्हता. तर स्वराज्य म्हणजे स्वतंत्र, जे परकीयांनी आपल्यावरती आक्रमण केले असे त्यांच्यापासून स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी जे प्रयत्न केलेले आहेत, त्यासाठी त्यांनी जे काबाड कष्ट घेतले आणि आपलं आयुष्य खर्ची घातले, त्या शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर आपण एकदा तरी भेट द्यावी अशी मी अपेक्षा बाळगतो. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला हे शिवनेरी किल्ल्याचा हा पहा, समोर शिवनेरी किल्ला, हा शिवनेरी किल्ल्याचा हा आजूबाजूचा परिसर दाखवत आहे. तर तुम्ही किल्ला पाहत असताना किल्ल्याच्या आजूबाजूला एकही गड नाही, थोडक्यात सांगतो, हे शहर हे आत्ता झालेले आहे. पूर्वीच्या काळी असे शहरं वगैरे काही नव्हती. हे आता हे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं, अतिक्रमण वगैरे हे आपल्या सरकारची, गव्हर्नमेंटची मेहरबानी आहे. तर त्याबद्दल आपण बोलू शकत नाही. हे पहा, ही सगळी सिमेंटची जंगलं तयार झालेली आहेत आजूबाजूला हे. तर ते विषय जाऊन द्या. मी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे, तर पूर्वी त्यांनी म्हणजे जी शहाजी महाराजांची दूरदृष्टी ओळखायची झाली तर त्यांनी असा जो किल्ला निवडला
तर तुम्ही पाहत अशी आणि ह्या किल्ल्याच्या आजूबाजूला हा पहा, आजूबाजूचा संपूर्ण परिसर पहा. तर याच्या आजूबाजूला जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंत कुठलाही डोंगर नाही. आता समोर तुम्हाला हा जो डोंगर दिसत आहे, तर ह्या किल्ल्यापासून जवळ एक 70 ते 80 100 पण असू शकतं किलोमीटर अंतर आहे. आणि ह्या साईडने अशा पर्वतरांगा आहेत सगळ्या चारी बाजूनी. पण ह्या पण जवळ 200, 250, 300 किलोमीटर आहेत. ह्या साईडला वरती तुम्ही आपटाळे वगैरे म्हणजे तिकडे पण किल्ले आहेत. चावंड किल्ला आहे. अशा प्रकारचे किल्ले आहेत, पण ते बॅक साईडला येते. तर तिकडे पण आपण भेट देणार आहोत. आता अशा प्रकारच्या या चारी बाजूने पर्वतरांगा आहेत. पण ह्या किल्ल्याची खासियत म्हणजे हे पहा, हे असे 300, 250, 300 बॅक साईडला इकडे मुंबई आहे. म्हणजे या डोंगरांच्या पाठीमागे मुंबई, कल्याण, इकडे या साईडला नाशिक, कोल्हापूर अशी ठिकाणं आहेत. या साईडला पण आपलं नाशिक, कोल्हापूर आणि हे परत आपण आलेलो आहोत सूर्योदयापाशी. तर मित्रांनो, अशा प्रकारे त्यांनी जो किल्ला निवडला, तर हा किल्ला निवडण्यामागे त्यांचा काहीतरी दूरदृष्टीचा हेतू असणार. कारण कुठल्याही समजा सैन्याने आक्रमण केले, काय केले, तरी तो सहसा बाजूच्या किल्ल्यावरून टेहळणी करतात. पण ह्या किल्ल्यावरती चढाई करण्यासाठी जवळपास त्यांना काहीच नाही. हे छोटंसे टेकूड दिसत आहे, पण याचाही वापर ते खुबीने करत असेल, कारण यावरही त्यांचा ताबा असू शकतो. म्हणजे इथूनच उलटे आपल्या किल्ल्यावरती ते नजर ठेवणार. आणि कुठलं समजा शत्रूने काही आक्रमण केले तर ते वरून, हे तुम्हाला जे वरती समोर टोक दिसत आहे, हे कडेलोट टोक म्हणत असतात त्याला. तर अशा प्रकारे याचा पण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे पुढील पुढील व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे टेहळणी पण होते इथे आणि या टोकाचा वेगळा पण इतिहास आहे. तर अशा प्रकारे शिवनेरी किल्ला आपण बॅक साईडने पाहत आहोत. अजून याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओ सांगणार आहे. आणि प्रत्येक दरवाजाची जी गोष्ट आहे, इतिहास आहे, त्याबद्दलचे घडलेले रक्तरंजित लढाया शिवाजी महाराजांच्या काळात म्हणा किंवा मुघलांच्या काळात म्हणा किंवा अतिशय अजून वेगवेगळे बरेच राज्य म्हणजे इथे होऊन गेलेले आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आपल्याला माहिती कशी वाटली याबद्दल मला सविस्तर कमेंटमध्ये कळवावं. आणखीन काही त्यामध्ये सुधारणा करायची असल्यास सांगावी आणि आपल्याला पण काही माहिती असेल तर मला कळवावी. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओसाठी आपण चॅनलला लाईक व सबस्क्राईब करावे. धन्यवाद.